परीक्षकगण यांना सर्वांना नम्र विनंती आहे, आपण या ठिकाणी उद्घाटनासाठी यायचं आहे। दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार अशा या दीपक ज्योती चरणी आपण नतमस्तक होऊया आणि या यशाचा, कीर्तीचा, समृद्धीचा आणि आनंदाचा दीप सतत उजळत राहो हीच आपण दीपचरणी प्रार्थना करूया। सर्वांनी जोरदार टाळ्या पण वाजवायच्या आहेत, जोरदार टाळ्या। आणि विठ्ठल रुक्माईच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे। यानंतर मामा हात लावा। महेश भाऊ फड यांचं स्वागत मी गजानन कुलकर्णी यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करायचे। महेश भाऊ फड यांचं स्वागत करण्यासाठी विनंती की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं। प्रसाद भारसवाडकर पंढरीनाथ भगवान की गायन स्पर्धा आपण आयोजित केली। खऱ्या अर्थाने याची मुख्य संकल्पना आयोजक प्राध्यापक संजय दराडे एक आगळीवेगळी भूमिका त्यांनी समाजसेवेच्या माध्यमातून आज इथं मांडली। खऱ्या अर्थानं एखाद्या मनुष्यानं आपल्या जीवनामध्ये कोणत्या वेळेस काय केलं पाहिजे ते समजून घेणारे व्यक्तिमत्व आहे। नोकरी काही काळ केल्यानंतर समाजाचं काही देणं लागतं आपल्याला, म्हणून समाजसेवेमध्ये BRS घेऊन हे व्यक्ती समाजसेवेमध्ये उतरले आहे। आणि जीवनामध्ये आपल्याला कुठं थांबायचं, आपल्या जीवनामध्ये काय करायचं। आता आपण पाहिलं असेल की आयुष्यभर लोक फक्त पैसे 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 आणि सत्ता याशिवाय दुसरं काय बघत, पण आयुष्यामध्ये कुठेतरी थांबून समाजाची सेवा करावी लागेल। समाज हेच आपला परिवार आहे, म्हणून संजय भाऊकर मी खूप दिवसापासून बारकाईने बघतो। राजगोपालचार्यमध्ये सकाळी सकाळी झाडं लावायचा कार्यक्रम असेल, समाजाच्या इतर काही गोष्टी असेल, जसं हायवेची 4 एकर 4 किलोमीटरचे अजून काम झालं नाही साहेब, हे सुद्धा ते सांगायला माझ्याकडे आले। म्हणजे तिथं कुठेही त्यांचा संबंध येत नाही, कुठेही स्वार्थ येत नाही, अशा ठिकाणचं समाजाला कुठं त्रास होत असेल तर ती गोष्ट लक्षात आणून देण्याचं काम सुद्धा ते करतात। आता आजच्या या कलियुगामध्ये तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक माणूस फक्त स्वतःचा विचार करतो, स्वतःच्या परिवाराचा विचार करतो। खूप कमी असे लोक आहेत की जे समाजाचा विचार करतात, देशाचा विचार करतात, या सृष्टीचा विचार करतात। म्हणून नव्या पिढीनं त्यांचा बोध घेतला पाहिजे। आता जी नवीन पिढी आहे